नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आज प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण या प्रकरणासाठी फेब्रुवारी 2024मध्ये होणारी जी परीक्षा आहे बोर्डाची, त्या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न VIMP क्वेश्चन म्हणूयात, की जे क्वेश्चन तुम्हाला बोर्ड परीक्षेला जाण्यापूर्वी येत असावेत, त्याची उत्तरं तुम्हाला माहिती असावीत, तरच तुम्ही चांगले मार्क या विषयामध्ये मिळू शकाल. मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 1, प्रकरण 2 ह्या दोन्हीही प्रकरणांच्या संदर्भातले असेच महत्त्वाचे प्रश्न अपलोड केलेले आहेत. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याही व्हिडिओंचा अभ्यास करा, जेणेकरून बोर्ड परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळतील. आणि ज्या मित्रांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या विद्यार्थ्यांनी चॅनल एकदा सबस्क्राईब करा, जेणेकरून बोर्ड परीक्षेपर्यंत तुमच्यासाठी असेच महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट बोर्ड परीक्षासाठी जे जे घटक आवश्यक आहे त्या सर्व घटकांची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, सुरू करूयात आजचा आपला VIMP क्वेश्चनवरती आधारित असलेला व्हिडिओ. प्रकरण क्रमांक 3 मागणीचे विश्लेषण ह्या प्रकरणावर. मित्रांनो, हे प्रकरण आपण अभ्यासाला घेतलं आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला देतो आहे, ते असंच मनाला वाटेल ते कुठलेही प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो नाही आहेत. तर हे प्रश्न विद्यार्थ्यांना देण्यापूर्वी आत्तापर्यंत या सिलेबसवरती आधारित जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास यासाठी केलेला आहे. प्रत्येक प्रकरण विशिष्ट गुणांसाठी बोर्ड परीक्षेला विचारलं जातं, तर त्या गुणांचाही आपण विचार केलेला आहे. आणि गुणांनुसार कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते त्या प्रश्नांचाही आपण विचार करतो आहे. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपण महत्त्वाचे प्रश्न शोधलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न बोर्ड परीक्षेत येण्याची शक्यता खूप जास्त असते. थोडासा आपण त्याचाही विचार करूयात की मागणीचे विश्लेषण हे प्रकरण बोर्ड परीक्षेसाठी किती मार्काला विचारले जाते, तर 12 मार्कासाठीचे हे प्रकरण आहे. मग बोर्डाने सांगितले 12 मार्काचे प्रश्न आहेत या प्रकरणावरती, तर खरंच 12 मार्काचे प्रश्न दरवर्षीच्या बोर्ड परीक्षेत विचारले गेलेत का? आत्तापर्यंत किती परीक्षा झाल्यात आणि त्यामध्ये कोणत्या प्रश्नांचा समावेश केलेला होता, हे सगळं आपल्याला अभ्यासायचे. मित्रांनो, या सिलेबसवरती पहिली प्रश्नपत्रिका बोर्डाची आली होती ऑक्टोबर 2021मध्ये, आणि त्या परीक्षेमध्ये सहसंबंधांवरती आधारित असलेल्या प्रश्नात एक प्रश्न मागणीचे विश्लेषण ह्या प्रकरणावरती आधारित होता. आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा याही प्रश्नात एक प्रश्न ह्या प्रकरणावरती होता. खालील विधाने पूर्ण करा या प्रश्नात देखील एक प्रश्न विचारलेला होता. योग्य पर्याय निवडा हा जो प्रश्न होता त्या प्रश्नातही एक प्रश्न मागणीचे विश्लेषण प्रकरणावरती होता. तर एक मार्काचे असे 4 प्रश्न तुम्हाला जे सुरुवातीला पहिल्या प्रश्नात असतात तिथं विचारलेले पाहायला मिळाले. आणि सर्वात शेवटी क्वेश्चन नंबर 6 6वा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. त्या प्रश्नात देखील एक प्रश्न या प्रकरणावरती विचारला होता. अशी एकूण प्रश्नांचं स्वरूप आणि गुणांची टोटल जर करून पाहिली तर 8 आणि 4 12 गुण होतात. आणि आपण आत्ताच पाहिले की 12 मार्कासाठी हे बोर्ड परीक्षेला प्रकरण आहे. ऑक्टोबरमध्ये तर विचारलं गेलं. त्यानंतर दुसरी परीक्षा झाली फेब्रुवारी 2022मध्ये. तर यामध्ये जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिका जर आपण चेक केलं तर सहसंबंधांमध्ये एक प्रश्न होता. आर्थिक पारिभाषिक शब्द सांगा यामध्ये एक प्रश्न होता. फरकांमध्ये एक फरक या प्रकरणातला होता. आणि सविस्तर उत्तरे लिहायचा 8 मार्काचा एक प्रश्न होता. तर इथं गुणांचे टोटल करून पहा, 8 आणि 2 10 आणि 2 12. पुन्हा फेब्रुवारी 22मध्ये देखील 12 मार्कासाठीचे प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारले. आणि कोणते प्रश्न होते? सहसंबंध, आर्थिक पारिभाषिक शब्द, फरक आणि सविस्तर उत्तर. त्यानंतर नेक्स्ट पुढची बोर्ड परीक्षा झाली जुलै 22मध्ये. यामध्ये सहसंबंधांचा प्रश्न, खालील विधाने पूर्ण करा, फरक स्पष्ट करा, सहमत आहात की नाही, आणि एक उतारा होता त्या उतार्यावरती आधारित असलेला प्रश्न ह्या प्रकरणावरती विचारला होता.
तर गुणांचा विचार केला तर 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 असे 12 मार्काचे प्रश्न जुलैलाही विचारण्यात आले, पण प्रश्नांचं स्वरूप मात्र बदललेलं होतं. उतारा होता, सहमतचा प्रश्न ॲड झालेला होता, बाकीचे प्रश्न नेहमीप्रमाणेच होते. यानंतर फेब्रुवारी 2023मध्ये परीक्षा झाली. त्यामध्ये आर्थिक पारिभाषिक शब्द यामध्ये एक प्रश्न, विधानं पूर्ण करा यामध्ये एक प्रश्न, संकल्पना ओळखून स्पष्ट करा यामध्ये एक प्रश्न होता आणि सविस्तर उत्तरांचा पुन्हा प्रश्न या प्रकरणावरती आला 8 मार्काचा. 8 आणि 2 10 आणि 2 12 12 मार्काचं प्रकरण आहे. 12 मार्काचे प्रश्न विचारले गेले. आणि लेटेस्ट आत्ता जी परीक्षा झाली ती होती जुलै 23मध्ये. तर या परीक्षेत देखील आर्थिक पारिभाषिक शब्द, विधाने, फरक आणि सविस्तर उत्तरांचा प्रश्न विचारला गेला. तर मित्रांनो, जुलै 22 ही एक परीक्षा सोडली तर इतर सर्व परीक्षांमध्ये 8 मार्काचा प्रश्न ह्या परीक्षेत विचारला गेलेला होता. यावरून आपल्या लक्षात येईल की या प्रकरणातले 8 मार्काचा प्रश्न तुम्हाला अभ्यास करणं फार गरजेचं आहे, कारण जवळपास एक परीक्षा सोडली तर सगळ्या परीक्षांमध्ये 8 मार्काचा प्रश्न विचारला गेला. म्हणजे आपल्याला अंदाज येतो की कशा प्रकारचे प्रश्न या प्रकरणावरती विचारले जातात. तर या आधारेच आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन तयार केलेत. हे सगळं जे आत्तापर्यंत जे पेपर आहेत त्याचा विचार केला, गुण विचारात घेतले, प्रश्नांचं स्वरूप विचारात घेतले आणि मग त्या आधारे आपण विचार करतो की कोणते प्रश्न करायला हवे. विधाने पूर्ण करायचा प्रश्न बऱ्याच वेळेला या प्रकरणावरती विचारला गेला. सो त्यासाठी तुम्हाला काही विधानं पाठ करून ठेवावी लागतील. यामध्ये पहिलं विधान आहे, पर्यायी वस्तूंची किंमत आणि मागणी यांच्यातील संबंधांवरती विचारलेला प्रश्न आहे. तर यांचा संबंध कसा आहे तो संबंध समोर दिला जातो, त्यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला हे विधान पूर्ण करायचं असतं. दुसरा प्रश्न आहे, हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यांच्यात टिंबटिंब संबंध असतो. तर तोही संबंध तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे किंवा लिहून वाक्य पूर्ण करायचं आहे. हलक्या वस्तूंच्या बाबतीत म्हणले जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत म्हणतील किंवा गिफेन वस्तूंच्या बाबतीत म्हणतील. तुम्ही ती वस्तू आणि त्या वस्तूची उत्पन्न किंवा किंमत आणि मागणी यांच्यातला संबंध तुम्हाला विचारात घ्यावा लागेल. त्यानंतर प्रश्न तिसरा, जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा मागणी टिंबटिंब होते. पर्याय दिले जातात, योग्य पर्याय निवडायचा. किंमत कमी झाली किंवा किंमत वाढली की जे प्रकार आहेत त्या प्रकारांपैकी तुम्हाला योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा लागतो. असंच दुसरा प्रश्न याच्या उलट असतो की किंमत स्थिर असताना इतर घटकांमध्ये बदल झाल्यामुळे मागणी कमी किंवा जास्त होईल. आधीच्या वाक्यात किंमत बदलल्यावरती मागणी कमी जास्त होत होती आणि दुसऱ्या वाक्यामध्ये किंमत स्थिर पण इतर घटकातील बदलांमुळे मागणी कमी जास्त होते. तेव्हा त्यामधील मागणी कमी झालेली आहे की वाढलेली आहे यावरून तुम्हाला योग्य पर्याय निवडावा लागेल. यानंतर नेक्स्ट पुढचं विधान आहे, 5वं विधान आहे, पेट्रोलची किंमत वाढते तेव्हा कारची मागणी. असं कुठल्याही दोन वस्तूंच्या संदर्भात किंमत आणि मागणीचा संबंध दिला जाऊ शकतो. वाढेल की कमी होईल की स्थिर राहील ते तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. त्यानंतर आहे अप्रत्यक्ष मागणी, टिंबटिंब मागणी म्हणून ओळखली जाते. मागणीच्या प्रकारांमध्ये बऱ्याचशा प्रकारांना उपनावं आहेत, इतर नावं आहेत. मग इथे जसं अप्रत्यक्ष मागणीला काय म्हणतात असं विचारलेलं आहे, तसंच पूरक वस्तूंच्या मागणीला कुठलं नाव आहे, प्रत्यक्ष मागणीला कोणत्या प्रकारची मागणी म्हटलं जातं असंही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचे इतर जे नावं आहेत ना ते देखील पाठ करून ठेवायचे. यानंतर मित्रांनो आपण जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न, आर्थिक पारिभाषिक शब्द. कारण हाही प्रश्न बऱ्याच वेळेला या प्रकरणावरतीच विचारलेला होता. त्यासाठी आपल्याला काही विधानं करून ठेवावे लागतील. जशी अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. दुसरं विधान, इतर घटक स्थिर असताना किंमत वाढल्यामुळे जेव्हा मागणी कमी होते. 3, मागणीपत्राचे आलेखीय सादरीकरण, त्याला आर्थिक शब्द कोणता आहे. 4, अशी वस्तू जी अनेक उपयोगांसाठी वापरली जाते. 5, हलक्या दर्जाच्या किंवा कनिष्ठ वस्तू त्यांना काय म्हणतात. आणि 6वा शेवटचा प्रश्न, उत्पादन घटकांना असणारी मागणी
कोणती असते, तर त्यासाठी कोणता आर्थिक पारिभाषिक शब्द वापरला जातो ते सांगायचं आहे. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 मध्येच 1 मार्काचा सहसंबंध पूर्ण करा. कारण 1 वर्षी सहसंबंधाचा प्रश्न देखील ह्या प्रकरणावरती येऊन गेलेला आहे. तर काही सहसंबंध आपण विचारात घेऊयात की ज्यांची उत्तरं तुम्हाला येत असावीत. पहिला, मागणीचा विस्तार हा किंमत कमी झाल्यामुळे होतो, तर मागणीचा संकोच कशामुळे होतो. दुसरा आहे मीठ हे जीवनावश्यक वस्तूचं उदाहरण आहे, तर हिरा हे कोणत्या वस्तूचं उदाहरण होईल. तिसरे दिले, अन्न हे प्रत्यक्ष मागणीचे उदाहरण आहे, तर भूमी हे कोणत्या मागणीचे उदाहरण होईल. 4, उत्पादनात वाढ झाली तर काय होणार आहे, कारण किमतीत वाढ झाल्यात मागणीचा संकोच होत असतो, तर मग उत्पन्नात वाढ झाल्यावरती काय होईल. आणि 5वं आहे शेवटचं, प्रत्यक्ष मागणी कपडे दिलेत, म्हणजे प्रत्यक्ष मागणीचं उदाहरण दिले कपडे. काही वेळेस अन्न पदार्थ देतात, अन्न धान्य देता येईल, जीवनावश्यक एखादी गोष्ट त्या ठिकाणी टाकली जाईल, मग प्रत्यक्ष मागणीचं ते उदाहरण आहे. तर मग भांडवल आणि संयोजक किंवा भूमी आणि श्रम यापैकी कुठलाही एखादा घटक दिला जाईल आणि ते कसलं उदाहरण आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर असे सहसंबंधांचे प्रश्न तुम्हाला येत असावेत. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 ब, फरक स्पष्ट करा. ह्या प्रकरणावरती फरक देखील विचारता येऊ शकतात. जसं इच्छा व मागणी यांचा फरक. 2, मागणीतील वृद्धी मागणीचा ह्रास. 3, मागणीचा विस्तार मागणीचा संकोच. हे अतिशय महत्त्वाचे फरक आहेत. 4, प्रत्यक्ष मागणी व अप्रत्यक्ष मागणी. 5, संयुक्त मागणी व संमिश्र मागणी. म्हणजे मागणीच्या प्रकारांवरती फरक तयार होतात. मागणीच्या बदलांचे 4 प्रकार आहेत, त्यांचे फरक तयार होतात. एक इच्छा आणि मागणीचा फरक तयार होतो आणि आणखी एक फरक आहे तो म्हणजे वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी यांच्या संदर्भातला. तर मला वाटतं याच्यापेक्षा बाहेरचा फरक ह्या प्रकरणावरती फारसा विचारला जाणार नाही. आला फरक तर ह्या फरकांमधलाच असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, खालील प्रश्नांची उत्तर लिहा. 4 मार्काचा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरांचा. यामध्ये मागणीचे कोणतेही 4 प्रकार किंवा मागणीचे प्रकार स्पष्ट करा असं म्हटलं जाईल. प्रकारांचा अभ्यास करून ठेवा. दुसरा आहे मागणीतील बदल स्पष्ट करा. मागणीतील बदल 2 प्रकारचे आहेत, मागणीचा विस्तार आणि मागणीचं विचलन आणि मागणीतील बदल. त्यांच्यात परत 2 प्रकार आहेत, तर त्यांचा एक अभ्यास करून ठेवा. कुठल्या तरी एका प्रकारावरती किंवा डायरेक्ट बदलांवरतीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न तक्ताकृतीचा आहे, परंतु त्याच्या संदर्भात आपण एक सेपरेट तक्ताकृतीचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. त्यामध्ये फक्त तक्ते आणि आकृत्यांसाठी जे सेपरेट माहिती असेल. त्यामुळं आत्ताच्या इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये तक्ताकृत्या दिलेल्या नाहीत, आपल्याला त्याचा सेपरेट सराव करायचा आहे. यानंतर आहे प्रश्न 14, सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा. यामध्ये काही विधानं तुम्हाला करून ठेवावी लागतील. जसं मागणी निर्धारित करणारा किंमत हा एकमेव घटक आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा निर्धारित करणारा एकमेव घटक असा शब्द येईल तेव्हा ते विधान चुकीचं असतं, म्हणून असहमत असणार आहात तुम्ही. त्यानंतर दुसरं, मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. अपवाद आहेत म्हणतील, अपवाद नाहीत म्हणतील, वाक्य व्यवस्थित वाचून घ्यावं लागेल. तिसरं आहे मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असतो, त्याची काही कारणं आहेत, तर ते विधान बरोबर आहे का आधी पहा आणि नंतर त्याची कारणं सांगा. चौथं विधान आहे सर्व इच्छा मागणी असतात. इच्छा आणि मागणीवरती आधारित असलेलं वाक्य देखील सहमतमध्ये विचारता येतं. यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढचा प्रश्न. मला वाटतं आता फक्त एकच शेवटचा प्रश्न राहिला आपला सविस्तर उत्तरांचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे VVIMP प्रश्न आहे तुमच्या बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. कारण आत्तापर्यंत 5 वेळा परीक्षा झाल्यात आणि 4 वेळा प्रश्न आला आहे मागणीचा नियम. कधी गृहीतांसह स्पष्ट करा म्हटले, तर कधी अपवादांसह स्पष्ट करा म्हटले.
पण मागणीचा नियम आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न अतिशय सुंदर प्रकारे पाठ करून तुम्ही ठेवायचा आहे, कारण विचारलाच जातोय तर अभ्यास तेवढा परफेक्ट ठेवा त्याचा. आणि हा प्रश्न जर विचारला नाही तर त्याला दुसरा एक पर्यायी प्रश्न या ठिकाणी 8 मार्काचा तयार होतो, तो म्हणजे मागणी निर्धारित करणारे घटक किंवा मागणीवरती परिणाम करणारे घटक. तर या 2 प्रश्नांच्या व्यतिरिक्त 8 मार्कासाठी प्रश्न नाही आहे आणि त्यासाठी तुम्हाला यांचा अभ्यास करावा लागेल. तर मित्रांनो हे होते मागणीचे विश्लेषण ह्या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न. 1 वर्षी मागणीच्या बदलांवरती 8 मार्काचा प्रश्न विचारलेला होता, पण ऑलरेडी मागणीचे बदल आपण 4 मार्कामध्ये कव्हर केलेले आहेत, त्यामुळे त्याचा अभ्यास देखील तुमचा होणारच आहे. आला प्रश्न तरी तुम्ही लिहू शकाल. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रकरण होतं आणि या प्रकरणावरती आधारित असलेले महत्त्वाचे सर्व प्रश्नांपासून म्हणजे पहिल्या प्रश्नापासून ते शेवटच्या 6व्या प्रश्नापर्यंत कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ना त्या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यासाठी मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे, परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही अभ्यासाला घेता पण काय अभ्यासायचे हे कळत नाही, त्यासाठी हे व्हिडिओ अतिशय तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे चांगल्या प्रकारचं. मित्रांनो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून बोर्ड परीक्षेपर्यंत तरी तुम्हाला असे आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे जे काही व्हिडिओ आहे त्यांचा उपभोग घेऊन चांगले मार्क बोर्ड परीक्षेत मिळवता येऊ शकतात. तुम्हाला सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रकरणांच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.